विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वाय एच वाळुंज, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतरावाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, अर्थशास्त्र विभाग, द्वितीय वर्ष वाणिज्य, सत्र तिसरे, विषय व्यावसायिक अर्थशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागात प्रकरण 3ला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. प्रकरण 3मध्ये आपण सुरुवातीस रोजगाराचा सनातनवादी जो काही सिद्धांत आहे यावर सविस्तर चर्चा केली. आज आपण नवीन नियमाकडे त्या ठिकाणी वळणार आहोत. नवीन सिद्धांत, नवीन नियम त्या ठिकाणी पाहणार आहोत. तो म्हणजे JBCNचा बाजारविषयक नियम. विद्यार्थी मित्रांनो, JBC या फ्रेंच अर्थतज्ञाने सन 1803मध्ये आपल्या ट्रायटेड इकॉनॉमिक पॉलिटिक या ग्रंथात बाजाराचे किंवा बाजार नियमाचे प्रतिपादन त्या ठिकाणी केलेले आहेत. हा नियम सनातन रोजगार सिद्धांताचा पाया देखील आहे. हे आपण यापूर्वी त्या ठिकाणी मागील सिद्धांत जो अभ्यासला रोजगाराचा सनातनवादी, त्यामध्ये त्या ठिकाणी आपण अभ्यासला. से यांनी या बाजाराचा नियम त्या ठिकाणी मांडून अर्थव्यवस्थेत अतिरिक्त उत्पादनाची शक्यता नाकारली. म्हणजेच प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो, त्यामुळे जे जे उत्पादन होईल ते सर्व विकले जाईल, ते त्या ठिकाणी सर्व विकले जाते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत अतिउत्पादन व बेकारीची स्थिती निर्माण होत नाही, हे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. से यांच्यानंतर JM केन्स असतील. केन्स यांनी सेच्या या नियमावर टीका करून अतिरिक्त उत्पादनाची व बेकारीची शक्यता स्पष्ट केली. त्यांच्या मते अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराच्या पातळीला समतोल अवस्थेत येते. केन्सने प्रभावी मागणीची कमतरता हे बेकारीचे कारण दिले या ठिकाणी. म्हणजेच या ठिकाणी त्यांच्या मते अर्थव्यवस्था अपूर्ण रोजगाराच्या पातळीला समतोल अवस्थेत येते. केन्सने या ठिकाणी हे प्रभावी मागणीचे जरी कारण दिले, परंतु JS मिल असेही म्हणतात की उत्पादन हेच मागणीचे एकमेव कारण आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी हा नियम आहे. म्हणजेच या ठिकाणी सेचा हा जो बाजारविषयक नियम आहे, हा लक्षात घेताना या ठिकाणी आपल्याला असंही लक्षात येतं की या प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. म्हणजेच उत्पादक स्वतः वस्तूंकरता बाजार निर्माण करतो. सेच्या या नियमाबाबत JS मिल म्हणतात की उत्पादन हेच मागणीचे एकमेव कारण आहे, आणि अशा प्रकारे हा नियम त्या ठिकाणी मांडण्यात येतो. परंतु खऱ्या अर्थाने या नियमाची जी काही महत्त्वाची गृहीते आहेत, या गृहीतांवर देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की हे जे काही गृहीते आहेत, या गृहीतांवर खऱ्या अर्थाने हा नियम देखील महत्त्वपूर्ण आहे. त्यामध्ये पहिलं जे काही गृहीत आहेत ते म्हणजे बाजारात पूर्ण स्पर्धा असते. विद्यार्थी मित्रांनो, सेच्या नियमानुसार बाजारात पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते. पूर्ण स्पर्धेच्या सर्व अटी बाजार पूर्ण करतो, त्यामुळे किंमत यंत्रणा देखील कार्यरत असते, असे सेने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्या या गृहीतामध्ये. पहिलं गृहीत. नंतर जे दुसरं गृहीत महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे संतुलित अवस्था. या ठिकाणी संतुलित अवस्थांच्या बाबतीत जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर मालाच्या किमती संतुलित अवस्थेला स्थिर झालेल्या असतात. म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी ह्या किमती एक विशिष्ट पातळीपर्यंत त्या ठिकाणी स्थिर अवस्थेत येत असतात, हे सेने त्या ठिकाणी दाखवून दिलेले आहेत. त्यानंतर बचत बरोबर गुंतवणूक स्थिती असते. विद्यार्थी मित्रांनो, व्याजदर पुरेसा लवचिक असल्यामुळे बचत आणि गुंतवणूक यात समानता प्रस्थापित करता येते. अर्थव्यवस्थेत रोजगार किंवा अर्थव्यवस्थेत दीर्घकाळात बचत बरोबर गुंतवणूक असते. जर यात असंतुलन झालेच तर व्याजदर देखील कमी होते व व्याजदर कमी झाल्यानंतर ते भरून किंवा अधिक करून अर्थव्यवस्थेत संतुलन निर्माण करता येते, हे त्या ठिकाणी सेने त्या ठिकाणी स्पष्ट केले आहे. त्यानंतर सेच्या या नियमामधील चौथं जे महत्त्वपूर्ण गृहीत आहेत ते म्हणजे समाजातील सर्व उत्पन्न खर्च होते. विद्यार्थी मित्रांनो, सेच्या या सिद्धांतानुसार मिळालेले सर्व उत्पन्न खर्च केले जाते. म्हणजेच एकूण उत्पन्नाबरोबर एकूण खर्च असतो, कारण उत्पन्न बरोबर उपभोग अधिक बचत आणि खर्च बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक
या ठिकाणी असतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील लोकांची उपभोग्य वस्तूंची मागणी ही उपभोग्य वस्तूंचा पुरवठ्याबरोबर असते, हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी हे गृहीत आहेत. म्हणजे समाजाचे सर्व उत्पन्न खर्च होते, त्यानंतर वस्तूंची किंमत आणि वस्तूची किंमत तिच्या सरासरी खर्चाबरोबर आणि मजुरी ही सीमांत उत्पादकतेबरोबर असते. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हे गृहीत, उत्पादन घटकांना दिला जाणारा मोबदला त्यांच्या सीमांत उत्पादकते एवढा असतो, कारण कामगारांचे वास्तव वेतन हे त्यांच्या सीमांत उत्पादकते बरोबर असते. सीमांत उत्पादकतेबरोबर वास्तव वेतन असते असं त्या ठिकाणी सांगता येईल. दीर्घकाळात वास्तव वेतन दर कामगारांची मागणी व पुरवठा यांच्यात संतुलन निर्माण करतात व त्यातून पूर्ण रोजगार पातळी देखील गाठली जाते. म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हे देखील गृहीत आहेत की मजुरींची किंवा जी सीमांत उत्पादकतेचा जो विचार या मजुरांच्या बाबतीत त्या ठिकाणी केलेला आहे, मागणी व पुरवठ्याचा विचार करून त्या ठिकाणी संतुलन कसं साधलं जातं हे यांनी त्या ठिकाणी स्पष्टीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर बंदिस्त अर्थव्यवस्था गृहीत आहेत. यांनी आपल्या या सिद्धांतात बंदिस्त अर्थव्यवस्था गृहीत धरलेली आहेत. म्हणजेच अशी अर्थव्यवस्था की जी इतर देशांशी परकीय व्यापार करत नाही. म्हणजेच त्यामुळे वस्तू व निर्यात, आयात व निर्यात त्या ठिकाणी वस्तूंचे आयात व निर्यात त्या ठिकाणी होत नाहीत. म्हणजेच एकंदरीत ती स्वयंचलित अर्थव्यवस्था आहे असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. भांडवलप्रधान अर्थव्यवस्था असते असंही त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजेच एकंदरीत विचार जर केला तर ही बंदिस्त स्वरूपाची ही स्वयंचलित अर्थव्यवस्था त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील जे महत्त्वाचं गृहीत आहेत ते म्हणजे या ठिकाणी अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप नसतो. विद्यार्थी मित्रांनो, हे जी काही गृहीते आहेत ते आपण पाहिलं की रोजगाराची जी काही सनातनवादी सिद्धांताशी हा नियम देखील खूप महत्त्वपूर्ण बाबींशी निगडीत आहेत. म्हणून ही त्या नियमांची किंवा त्या सिद्धांताची गृहीते आणि या नियमाचे गृहीते जवळजवळ सर्वच सारखीच आहेत. म्हणजेच एकंदरीत आपण जर विचार केला तर अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप नसतो. यांनी मुक्त आणि निहस्तक्षेप नीतीचा अर्थव्यवस्था गृहीत धरतात. खाजगी उत्पादक व ग्राहक यांना पूर्णपणे स्वातंत्र्य असते. सरकार अर्थव्यवस्थेत उत्पादन, विक्री किंवा किमती इत्यादी बाबतीत कुठल्याच प्रकारचा हस्तक्षेप करत नाहीत. तसेच कुठल्याच प्रकारचे कृत्रिम बंधने विचारात घेतलेली जात नाही असं देखील यांच्या या नियमात स्पष्टीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर पैशाला केवळ विनिमय माध्यम म्हणून मागणी असते. विद्यार्थी मित्रांनो, वस्तूंमधील देवाणघेवाणीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी पैसा माध्यम म्हणून वापरला जातो. एका वस्तूच्या उत्पन्नातून दुसऱ्या वस्तूला मागणी निर्माण होत असते. थोडक्यात पैसा फक्त विनिमयाचेच साधन आहे असे देखील गृहीत धरलेले आहे. त्यानंतर पुढील जे महत्त्वाचं गृहीत आहे ते म्हणजे बाजारपेठेच्या विस्तारावर मर्यादा नसतात. विद्यार्थी मित्रांनो, बाजारात पुरवठा करताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. उत्पादनात व वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यात अडचणी नसणे या सर्व गोष्टी या ठिकाणी गृहीत धरलेल्या आहेत. त्यानंतर दीर्घकाळाचे अस्तित्व. विद्यार्थी मित्रांनो, यांच्या सिद्धांतात दीर्घकाळातील समतोल समजावून सांगण्यात उपयोग त्या ठिकाणी ठरतो. तसेच दीर्घकाळात पुरवठा बरोबर मागणी ही स्थिती निर्माण होऊन पूर्ण रोजगार प्रस्थापित होत असतो असे त्या ठिकाणी सांगता येईल. अतिशय महत्त्वपूर्ण ही जी विद्यार्थी मित्रांनो जी काही गृहीते आहेत या गृहीतांनंतर यांच्या सिद्धांताचे जर स्पष्टीकरण जर आपण पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की या स्पष्टीकरणावरून की नेहमी आपण पाहतो की या यांच्या या नियमामध्ये यांच्या या नियमामध्ये प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करत असतो. या शब्दात आपला बाजाराचा नियम त्यांनी मांडलेला आहे. त्यांच्या मते उत्पादन हे वस्तूसाठी मागणी निर्माण करते. त्यांच्या मूळ स्वरूपात हा नियम वस्तू विनिमयाचे व्यवहार होत असलेल्या अर्थव्यवस्थेला लागू पडतो. बाजारात विक्रीसाठी आणलेली प्रत्येक वस्तू व इतर काही वस्तूंसाठीची मागणी असते. या स्थितीत वस्तूचा पुरवठा व मागणी समान राहून अतिरिक्त उत्पादनाची शक्यता त्यांनी त्या ठिकाणी निर्माण होत नाही असं देखील सांगितलेलं आहे. पैशाचे अस्तित्व विचारात घेतले तरी या नियमास बाधा येत नाही. अर्थव्यवस्थेत जेवढ्या रकमांचे
किंवा जेवढ्या रकमेचे वस्तूंचे उत्पादन होते तेवढीच रक्कम खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात उत्पादन घटकांना मिळत असते. उत्पादन घटकांना मिळणाऱ्या या उत्पन्नातूनच मागणी निर्माण होत असल्याने ती पुरवठा एवढी असते ही देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही बाब आहे. उत्पादन घटकांच्या मालकांना मिळालेले सर्व उत्पन्न ते उपभोग्य वस्तूंवर खर्च करतात या गृहितावर देखील महत्त्वपूर्ण आहे. त्या ठिकाणी हा नियम आधारलेला आहे. उत्पादन घटकांना मिळालेले जे उत्पन्न खर्च होत नाही ते बचत केली जाते व बचत आपोआप गुंतवली जाते. बचत व गुंतवणूक यात असमानता निर्माण झाल्यास व्याजदर यंत्रणेद्वारे समानता आपोआप राखली जाते. व्याजदर उच्च असेल तर बचत जास्त आणि व्याजदर अल्प असेल तर बचत देखील कमी होते. तसेच व्याजदर उच्च असेल तर गुंतवणूक निधीसाठी मागणी कमी असते आणि व्याजदर अल्प असेल तर गुंतवणूक निधीसाठी मागणी ही जास्त असते. अतिशय महत्त्वपूर्ण अशा गृहितांनंतर आपण या सिद्धांताचे स्पष्टीकरण अभ्यासत असताना आपल्याला असंही लक्षात येतं की प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो हे त्यांच्या नियमाचे विधान आहे. म्हणजेच त्या ठिकाणी या नियमाच्या विधानाला अनुसरून हे तत्व मान्य केल्यास वस्तूंचे उत्पादन हे प्रत्येक वेळी मागणीबरोबर राहील. वस्तूंचा पुरवठा व वस्तूंच्या मागणीबरोबर असल्याने अतिउत्पादन व सामान्य बेकारी अशी स्थिती निर्माण होत नाही. अर्थव्यवस्थेत निर्माण झालेली प्रत्येक वस्तू ही बाजारात विकली जाते. याचे कारण असे की व्यक्तीला दुसऱ्याने निर्माण केलेली वस्तू आणि त्याच्या उपभोगासाठी आवश्यक असते म्हणून तो आपल्या गरजेपेक्षा जास्तीच्या वस्तू निर्माण करतो. म्हणजेच प्रत्येक उत्पादक किंवा उपभोक्ता आपली वस्तू दुसऱ्याला देऊन दुसऱ्याची वस्तू विकत किंवा खरेदी करतो. त्यामुळे बाजारात सर्व वस्तू विकल्या जातात. कोणतेही साठे शिल्लक राहत नाहीत. अतिरिक्त असू द्या किंवा कुठले असू द्या. अतिरिक्त उत्पादन झालेच तर उत्पादक आपल्या उत्पादन थांबवून इतर वस्तूंच्या उत्पादनात भांडवल वापरतो. अल्पकाळात मागणी व पुरवठ्यात असंतुलन निर्माण होऊ शकते, परंतु दीर्घकाळात किंमत यंत्रणेमार्फत हे संतुलन आपोआप दूर होते हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे वस्तूची मागणीबरोबर पुरवठा असतो. अशा स्थितीला विशिष्ट व्याजदराला बचतबरोबर गुंतवणूक असते. तसेच उत्पन्नाबरोबर खर्च आणि पैशाची मागणीबरोबर पैशाचा पुरवठा असून वस्तूंच्या किमती ह्या स्थिर असतात. त्यामुळे देशात अपुरी मागणी व अपुरा पुरवठा असूच शकत नाहीत. थोडक्यात म्हणजेच दीर्घकाळ हा तेजी व मंदी असू शकणार नाही. अर्थव्यवस्था सतत पूर्ण रोजगार संतुलन त्या ठिकाणी असते असं या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा घटक आहे. पुढील भागात आपण से यांच्या नियमाचे स्पष्टीकरण त्या ठिकाणी पाहणार आहोत आकृतीच्या आधारे आणि त्यानंतर सेच्या नियमाचे सूचितार्थ असतील किंवा सेच्या बाजार नियमावरील टीका असतील हे आपण सर्व पुढील भागात पाहूया. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील भागात.